नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भारतीय निवडणूक आयोगाने 18व्या लोकसभा इलेक्शनचं वेळापत्रक दिलं आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये इलेक्शन्स होणार आहेत आणि पहिला टप्पा आय थिंक सुरू होतोय 19 एप्रिलला, दुसरा टप्पा आहे 26 एप्रिल आणि 28 एप्रिलला आहे आपला दिवस म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा। मग जे विद्यार्थी राज्यसेवा 2024 ची तयारी करतायत अशांना आता प्रश्न पडलाय एक्झाम पुढे जाते की काय। खरं तर ते आनंद पण व्यक्त करतायत, म्हणजे जनरली असं होतंय की आनंद वाटतोय की एक्झाम पुढे जाईल वगैरे, बट ते आयोग ठरवणार आहे। तुमचं काम आहे, आयोगाने तुम्हाला डेट दिली आहे 28 एप्रिल, मग त्याच्यासाठीच तुम्ही तयार राहिलो पाहिजे। असं नाही की मग आता पुढे होत जाती एक्झाम, मग थोडं आपण ढिलं पडतोय असं अजिबात करू नका। हे गृहीतच धरा की तुमची परीक्षा 28 तारखेलाच होणार आहे, म्हणजे तुम्ही त्या फोर्सनी एक्झामसाठी आता तयारी करा। कमी दिवस राहिले, रिलॅक्स अजिबात पडू नका। काय आपल्याला माहिती आहे की आयोगाने त्याच दिवशी एक्झाम घ्यायचं ठरवलं तर त्याच्यामुळं अपेक्षा ठेवू नका पुढे वगैरे जाईल, ती वाईट अपेक्षा आहे। एक्झाम 28 तारखेलाच होईल असं जर गृहीत धरून चालला तर तुमची तयारी फास्ट होईल, एकाग्रपणे तुम्ही अभ्यास करू शकाल आणि चांगला रिझल्ट पण तुमचा येईल। त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा त्याच दिवशी एक्झाम आहे आणि तुम्ही त्याच दिवसासाठी तयारी केली। मागच्या वर्षापासून तुम्ही याच 28 तारखेची वाट बघत होता, ओके। मग पुढे तुम्ही असं पण विचार कराल की अरे मग इलेक्शनचा रिझल्ट येतोय, मग त्यावेळेस मग संयुक्त गट पण एक्झाम येते की काय, तर ते हे विषय सोडून द्या। आयोगाचं नोटिफिकेशन येऊ द्या, ऑफिशियल अनाउन्समेंट झाल्याशिवाय काय खरं नाहीये। तुम्हाला भुलवण्यासाठी म्हणून कोणी काही व्हिडिओ बनवून टाकल की अरे वा पुढे चालली एक्झाम बघा, तुम्ही रिलॅक्स व्हाल, असं अजिबात करू नका, ओके। 28 एप्रिललाच एक्झाम आहे, जोपर्यंत हातात नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तयारी करत राहा, ओके। आणि जर म्हणजे सिरियस असाल तर तुमच्या मनात तर तो विषय पण आला नसेल की एक्झाम पुढे जाईल वगैरे, पण बऱ्याचशा जणांचे मेसेज आले होते, मग काही जण आनंद व्यक्त करत होते, तर तो माइंडसेट नका ठेवू, ओके। ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि एक चान्स हुकला तर मग पुढच्या वर्षीपासून रिटर्न एक्झामची तयारी वेगळ्या वेळी करावी लागणार आहे, हे पण डोक्यात असू द्या। तर आपण लेक्चर्समध्ये भेटू, ही अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती, अभ्यास करत राहा, ओके।